छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाळापूर येथील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून अनैतिक देह व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे। पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करताना 3 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यातील एक महिला पश्चिम बंगालची असून उर्वरित 2 महिला महाराष्ट्रातील आहेत। ही कारवाई बुधवारी रात्री 10:30 वाजता करण्यात आली। ग्रामीण पोलीस पथकातील पोलिसांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी रात्री एक बनावट ग्राहक पाठवला। त्याने पोलीस पथकाला इशारा देताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ छापा मारला। या प्रकरणात वेश्या व्यवसाय अड्डा चालवणारा रफिक खान अजमेर खान आणि अजिनाथ प्रभू लोखंडे या दोघांविरुद्ध अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच घटनास्थळावरून 22,503 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये मोबाईल फोन, निरोध पाकिटे आणि रोख रकमेचा समावेश आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे, पोलीस अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चव्हाण, मनीषा साळवी, मंजुषा हातकंगणे, सपना सरावंडे यांनी सहभाग घेतला। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।